नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 4, बाह्य प्रक्रिया भाग 2. खनन कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते. अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो. वाहते पाणी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात. कारकांमुळे भूरूपात सतत बदल घडून नवनवीन भूरूपे तयार होतात. अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. नदीचे खनन, वहन व संचयन कार्य हे भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर अवलंबून असते. नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो. उंचावर नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे झीज करण्याची शक्ती नदीमध्ये जास्त असते. नदीचा वेगवान प्रवाह व तिच्यातील रेती, दगडगोटे, उपनद्या इत्यादींमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते. नदीच्या खनन कार्यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात. पर्वताच्या पायथ्याशी नदीने वाहून आणलेल्या गाळाचे संचयन होते. उदाहरणार्थ, त्रिकोणी आकारात होणाऱ्या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होऊन नदीची वहन क्षमता कमी झाल्याने संथपणे वाहू लागते. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होऊन वेग खूपच कमी होतो. अशा ठिकाणी गाळपात्रात व काठावरील प्रदेशात मोठ्या प्रमाणात साचतो. गाळाचे संचयन झाल्याने नदीपात्राच्या आजूबाजूस पूरतट, पूरमैदाने तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे तयार होतात. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो. हिमाच्या प्रचंड वजन, दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळून हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. हिमनदी खनन, वहन व संचयनाचे कार्य करत असते. बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळ व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगव्हर, गिरीशृंग, यू आकाराची दरी, शुकोट, लोंबती दरी, मेषशिला इत्यादी भूरूपे तयार होतात. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड असे म्हणतात. हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड असे 4 प्रकार पडतात. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोड, कटक,
इत्यादी भूरूपे तयार होतात. हिमनदी प्रति दिवशी 1 सेमी ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलंडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनदी असून प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगाने वाहते. हवेच्या हालचालीस वारा असे म्हणतात. वारा वायुरूप बाह्यकारक आहे. वाळवंटी कमी पावसाच्या क्षेत्रात वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य जास्त प्रभावीपणे आढळते. यास कायिक विदारण असेही म्हणतात. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाऱ्याबरोबर वाळूचे कण, दगड इत्यादींचे वहन होत असते व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो तेथे वाळूचे संचयन होते. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकाची झीज होऊन भूछत्र खडक, अपक्षरण, खळगे, यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे वाळूच्या टेकड्या, बारखान, सैफ, उर्मीचिन्ह, लोएस मैदान इत्यादी भूरूपे निर्माण होतात. सागरी किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती ओहोटी यांमुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे किनाऱ्यावरील खडकांच्या भागात लाटांच्या माऱ्यामुळे खनन कार्य घडून येते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे तसेच वाहून आणलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थांमुळे किनाऱ्याची झीज होते. लाटांच्या खनन कार्यातून तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. सागरी लाटांच्या संचयन कार्यातून पुळणे, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते. भूपृष्ठाखाली अच्छिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन पाणी साठते. त्यास भूजल असे म्हणतात. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळून भूजलाबरोबर वाहून जातात. यास भूजलाचे खनन कार्य असे म्हणतात. भूजलाच्या खनन कार्यामुळे विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.